वेलकम डिअर स्टुडंट्स. राज्यशास्त्र 12वीचा 2020 पासून अभ्यासक्रम बदलण्यात आला. बदललेला अभ्यासक्रम, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, घरी राहून घेत असणारे आपण शिक्षण, ऑनलाईन या शिक्षण पद्धतीमध्ये या एका शैक्षणिक वर्षासाठी अर्थात 2020 आणि 21 या शैक्षणिक वर्षासाठी नवीन अभ्यासक्रमातून काही भाग वगळण्यात आलेला आहे. अर्थातच हा वगळण्यात आलेला भाग कोणता, नवीन अभ्यासक्रमातील प्रत्येक प्रकरणाची गुणनिहाय विभागणी कशी असेल आणि तसेच वार्षिक परीक्षेचा अर्थातच 2020 आणि 21च्या 12वीच्या वार्षिक परीक्षेचा पेपर आराखडा कसा असेल या दृष्टिकोनातून असणारी आपली जी संभ्रमता आहे ती दूर करत असताना बदललेला आणि कमी केलेला अभ्यासक्रम, त्यांची प्रकरणनिहाय गुणविभागणी आणि वार्षिक पेपर आराखडा याची माहिती आज आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ही माहिती घेत असताना प्रकरण 1 1991 नंतरचे जग याच्या प्रश्न क्रमांक 4 वरच्या 2 कोष्टक कमी करण्यात आलेले आहेत. त्यातील पहिले कोष्टक म्हणजे अमेरिकन शास्त्रज्ञ जे जोसेफ नाय यांनी हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरची संकल्पना मांडली ती कमी करण्यात आलेली आहे. आणि दुसरी म्हणजे अमेरिकन राजकीय भाष्यकार फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा जो सिद्धांत मांडला तो कमी करण्यात आलेला आहे. एक लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 2 वरचे 4 माहीत आहे का यातील 2 कोष्टक कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 वरील जे शीतयुद्धोत्तर काळातील मानवी हक्क हे जे आहेत हे कमी करण्यात आलेले आहेत. तसेच प्रश्न क्रमांक 6 वरचे कोष्टक माहीत आहे का तुम्हाला भारताचे मानवतावादी कार्य याला देखील कमी करण्यात आलेले आहे. आणि या प्रकरणामधील प्रश्न क्रमांक 7 अल कायदा या संघटनेचे जे एक 9/11चा जो दहशतवादी हल्ला आहे हा कोष्टक या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे. तसेच याच प्रकरणामधील प्रश्न क्रमांक 11 यामधील असणारे युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते ही जी माहिती आहे का तुम्हाला या अंतर्गतची हे कमी करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रकरणामधील हे जे 7 कोष्टक कमी करण्यात आलेले आहेत ते कोष्टक फक्त वार्षिक परीक्षेला सामोरे जात असताना 20 आणि 21 या एकाच वर्षासाठीच्या वार्षिक परीक्षेमध्ये पेपरसाठी हा अभ्यासक्रम कमी केलेला आहे. मात्र या अभ्यासक्रमाला तुमच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या ज्या काही चाचणी परीक्षा वगैरे होतील त्यामध्ये तुम्हाला हा अभ्यासक्रम अभ्यासवायचा आहे. त्यानंतर प्रकरण 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण यातील प्रश्न क्रमांक 16 वरील माहिती आहे का तुम्हाला यातील जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड सर्व्हिस गॅट्स हे जे आहेत हा कोष्टक कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर याच प्रकरणातील प्रश्न क्रमांक 17 मधील तुम्हाला काय वाटते हा भारताची सहकारी चळवळ यावर आधारित असणारे कोष्टक कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न यातील प्रश्न क्रमांक 27 मधील माहिती आहे का तुम्हाला सहस्त्रक विकास ध्येय संयुक्त राष्ट्रसंघाची असणारी सहस्त्रक विकास ध्येय कमी करण्यात आलेली आहेत. त्यानंतर याच प्रकरणातील प्रश्न क्रमांक 28 मधील माहिती आहे का तुम्हाला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने जो संयुक्त राष्ट्राचे दारिद्र्य निर्मूलनाची 2ऱ्या दशकाची घोषणा केली हा जो कोष्टक आहे तो कमी करण्यात आलेला आहे. तसेच प्रकरण 3 मधील प्रश्न क्रमांक 29 नियोजन आयोग यावर आधारित असणारे कोष्टक माहिती आहे का तुम्हाला हे देखील या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. याचा अर्थ फक्त परीक्षेला यावर प्रश्न येणार नाहीत, मात्र अंतर्गत मूल्यमापनासाठी तुम्हाला याबाबत अभ्यास करावा लागेल. याच प्रकरणातील प्रश्न क्रमांक 29 वरच असणारी हरित क्रांतीबाबतचे कोष्टक देखील कमी करण्यात आलेले आहे. आणि या प्रकरणात प्रश्न क्रमांक 30 मधील शोधा पाहू हे जे कोष्टक आहे ते देखील वगळण्यात आलेले आहेत. प्रकरण 4 समकालीन भारत शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने यामधील प्रश्न क्रमांक 41 वर असणारे शोधा आणि त्यावर चर्चा करा हे जे कोष्टक आहे त्यामधील आसाममधील तेलकोंडी आणि राजीव गांधी यांची हत्या याबाबतची असणारी माहिती
तुर्तास फक्त 2020 आणि 21च्या अभ्यासक्रमासाठी कमी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 42 वरील शासनाने लोकसभेत दिलेली माहिती याबाबतचं असणारे कोष्टक देखील कमी करण्यात आलेले आहेत. तसेच प्रकरण 4 मधील प्रश्न क्रमांक 44 मधील भारतातील काही दहशतवादी हल्ले याविषयी असणारे जे कोष्टक आहे ते देखील 2020 आणि 21च्या परीक्षेसाठी कमी करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 45 मधील जे 8 फेब्रुवारीपासून ते 1 मे 2019 पर्यंत झालेले जे दहशतवादी हल्ले आहेत याबाबतची असणारी माहिती देखील परीक्षेसाठी कमी केलेली आहे, अंतर्गत मूल्यमापनासाठी नाही. त्यानंतर प्रकरण 5 यामधील 2च घटक कमी करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे प्रश्न क्रमांक 55 वरील जे ई प्रशासन याविषयीचे असणारे ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे 6 स्तंभ ही जी माहिती आहे ही कमी करण्यात आलेली आहे. आणि प्रश्न क्रमांक 56 वरील 56 वरील जी ई प्रशासनाची या ठिकाणी 55 झालेलं आहे, हे ॲक्च्युली 56 आहे की ज्यामध्ये महाराष्ट्राच्या शासनाची जी ई प्रशासन सक्रियची माहिती आहे ती कमी. प्रकरण 6 भारत आणि जग यातील प्रश्न क्रमांक 60 वर असणारी माहिती आहे का तुम्हाला? यातील शीतयुद्धाच्या काळातील काही महत्त्वाचे लष्करी करार याबाबतचा असणारा कोष्टक 2020 आणि 21च्या परीक्षेसाठी कमी करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात असू द्या की हा वगळण्यात आलेला अभ्यासक्रम फक्त वार्षिक परीक्षा 2020 आणि 21 या एका शैक्षणिक वर्षासाठीच कमी करण्यात आलेला आहे. मात्र या वगळलेल्या अभ्यासक्रमावर तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनासाठी असणारे जे काही प्रश्न वगैरे असतील त्यामध्ये याबाबतचे प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्यामुळे याचाही अभ्यास करणे हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर प्रकरणनिहाय जे गुणविभागणी आहे त्याविषयी आणि वार्षिक पेपर आराखडा कसा असेल याबाबतची माहिती आपण जाणून घेऊ की ज्यामध्ये प्रकरणनिहाय गुणविभागणी पाहत असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक जे उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी 12वीचा राज्यशास्त्राचा घटकनिहाय गुण विभागणी विकल्पसह दिलेला जो तक्ता आहे तो याप्रमाणे आहे की ज्यामध्ये प्रकरण 1 1991 नंतरचे जग हे 19 गुणांसाठी, प्रकरण 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण हे 19 गुणांसाठी, तर प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी समस्या हे देखील प्रकरण 20 मार्कासाठी, तर समकालीन भारत शांतता स्थैर्य व राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने हे 20 गुणांसाठी आणि समकालीन भारत सुशासन हे 5वे प्रकरण आणि प्रकरण 6 भारत आणि जग हे देखील 20 गुणांसाठी देण्यात आलेले आहे. एकूण 118 गुणांची विकल्पासह अर्थात कोणत्या प्रकरणावर किती मार्काचे अधिकतम प्रश्न विचारले जाऊ शकतात यानुसार 118 गुणांचे हे 6 प्रकरण विभागणी स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यानुसार जो आपल्या वार्षिक परीक्षेचा एक द्वितीय सत्रांत परीक्षा जी आहे त्याबाबतचा मूल्यमापन आराखडा कसा असेल या दृष्टिकोनातून स्पष्ट करत असताना जे प्रश्नाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यानुसार कंसातील योग्य पर्याय प्रश्न पहिला हा 5 विभागात विभागला असून त्यामध्ये कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हे 5 गुणांसाठी असतील. विकल्पासह म्हणजे 5च गुणांसाठी 5 प्रश्न विचारले जातील. खालीलपैकी गटातील चुकीचे जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा हे 3 गुणांसाठी असेल आणि तीही विकल्पासह 3 प्रश्न असतील. त्यानंतर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा 4 गुणांसाठी 4 प्रश्न, तर दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा हे पहिला हे 4 गुणांसाठी 4 प्रश्न असतील आणि 5वा पहिला गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा हा 4 गुणांसाठी 4 प्रश्न असतील. अर्थातच पहिला प्रश्न हा एकूण 20 गुणांसाठी असून त्यामध्ये सर्वच प्रश्न हे अनिवार्य स्वरूपाचे असतील. तर प्रश्न दुसरा हा 2 भागात आहे.
आणि ब, ज्यामध्ये खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा, हे 4 गुणांसाठी आहेत आणि 4च प्रश्न विचारले जातील. त्यानुसार ब हे खालील नकाशाचे निरीक्षण करा आणि त्यानुसार असणारे प्रश्न सोडवा. हे 5 गुणांसाठी 5 प्रश्न असतील. अर्थातच एक प्रश्न आणि त्यामध्ये 5 आपल्याला भरावयाचे असतील. त्यानुसार प्रश्न तिसरा जो आहे त्यामध्ये खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा. कोणतेही 5 आहेत की ज्यामध्ये 2 गुणांसाठी 1 प्रश्न या दृष्टिकोनातून हे सोडवत असताना एकूण 7 प्रश्न दिले जातील. त्यापैकी आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. विकल्पासह 14 मार्काचा असणारा हा पेपर म्हणजे प्रश्न असेल, मात्र सोडवायचे 5च प्रश्न असून एकूण 10 गुणांसाठी हा तिसरा प्रश्न असेल. तर प्रश्न 4, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा, ज्यामध्ये 9 गुणांसाठी हा प्रश्न असून प्रत्येकी 3 गुणांसाठी 1 प्रश्न असेल, ज्यामध्ये एकूण 5 पैकी 3 प्रश्न सोडवावयाचे असतील. विकल्पासह 15 मार्काचा असणारा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 3 प्रश्न 3-3 गुणांसाठी या प्रकारे 3 प्रश्न आपल्याला सोडवावयाचे आहेत 9 गुणांसाठी. प्रश्न 5वा जो आहे त्यामध्ये कोणतेही 2 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. एकूण जे 5 प्रश्न विचारले जातील त्यापैकी 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहावयाचे आहेत की ज्यामध्ये 12 मार्कासाठी हा म्हणजे प्रश्न असेल. त्यानंतर प्रश्न 6वा 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, ज्यामध्ये 4 प्रश्न विचारले जातील. 5 गुणांसाठी 1 प्रश्न असेल. 5 पैकी म्हणजे 2 प्रश्न सोडवत असताना एकूण 5-5 गुणांचे 2 प्रश्न, अशा प्रकारे 10 गुणांचा हा प्रश्न असेल. त्यानंतर प्रश्न 7वा हा 1 प्रश्न सोडवायचा आहे. एकूण 2 प्रश्न दिले जातील. त्यापैकी 1 प्रश्न हा 10 मार्कासाठी, हा 2 प्रश्नांपैकी 1 प्रश्न आपल्याला सोडवावयाचे आहेत. अर्थातच 80 गुणांची ही विभागणी करत असताना एकूण 118 गुण या ठिकाणी विकल्पासह आपल्याला प्रश्नपत्रिका दिली जाईल. त्यापैकी 80 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवावयाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे नक्की लक्षात ठेवा की कमी केलेला अभ्यासक्रम हा फक्त 2020 आणि 21च्या द्वितीय सत्रांत परीक्षेसाठी वगळण्यात आलेला आहे. मात्र अंतर्गत मूल्यमापनासाठी याचा आपल्याला अभ्यास करावाच लागेल आणि शेवटी आपण परीक्षार्थी नाहीत तर ज्ञानार्थी आहोत. त्यामुळे